काहीतरी बोलतो तुम्ही नाराज होता म्हणून आम्ही सध्या नाही 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 आत यायचं नाही नाहीतर परवानगी आणा तुम्ही आत या असं बाहेर जायचं मला पोलिसाला बोलवायला लागेल करायची ती करा रेकॉर्डिंग करा उलट चांगलं आम्ही म्हणाला 5 लाख किती आपल्याला तसं या बाहेर या. ज्या बाबासाहेबांच्या नावाखाली तुम्ही सगळ्यांना घरं मिळाली नोकरी मिळाली त्या बाबासाहेबांच्या नावाखाली आम्हाला तुम्ही बेदर करताय रे असं बाबासाहेबांनी सांगितलंय का काय बेदरच केलं अरे कसले महान खायची मोचत झाली आमची माहिती खायची मोचत केली सरकारने मग ते बाहेर न बघा बाहेर न बघा ताई त्याच्यात काय चहा पाण्याला द्यावं नाही 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 कालचं बरोबर आहे. 3 वर्षापूर्वी तुम्ही इथं येऊन तुम्ही मला असंच बोलल्या मी म्हणलं काका टेन्शन घेऊ नाही नाही काय मला पैसे दिले किती पैसे दिले 50 रुपये 50 रुपये दिले कुणी किती लाखात घेतलं गं? किती लाखात घर घेतलं अरे तेव्हाच्या कालचं तेव्हाचे पैसे किती का अरे आमच्या बापाने पैसे दिले म्हणून घेतले ना किरायाला राहत होत्या तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला. हा व्हिडिओ सातारा या ठिकाणचा असल्याचं सांगितलं जातं आणि गौतमी कांबळे या फेसबुक पेजवरनं हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. सातारा येथे बाबासाहेबांचं घर बघायला गेल्यानंतर एक व्यक्ती उलटसुलट बोलतोय आणि आम्हाला म्हणतोय आत आल्यावर पोलिसांना बोलवावं लागेल, परवानगीशिवाय तुम्ही आत येऊ नका. आम्ही त्याला प्रश्न केला की आमच्या बापाचं घर बघण्यासाठी आम्हाला कुणाच्या परवानगीची काय आवश्यकता, असा हा सगळा प्रकार सध्या साताऱ्यामधनं समोर आलेला आहे. मंडळी, महामानव आणि या देशाला संविधान देणारे बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य काही काळ साताऱ्यामध्ये होतं आणि ज्या घरामध्ये ते वास्तव्याला होते त्या घराचा ताबा आता एका वेगळ्या व्यक्तीकडे आहे. आणि हे घर बघायला गेल्यानंतर तिथे असलेल्या त्या व्यक्तीने तुम्ही परवानगीशिवाय आत येऊ शकत नाही आणि तुम्ही जर तसे करणार असाल तर मला पोलिसांना बोलवावं लागेल असं म्हणत तिथे ते घर बघण्यासाठी गेलेल्या काही मंडळींना या इसमाने हटकल्याचं या ठिकाणी बघायला मिळतं. त्यामध्ये त्यांचे आवाज देखील ऐकायला मिळतात. ते सांगतायत की अहो, सरकारने आम्हालाच काही दिलेलं नाही आहे, आमच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे आणि असं असताना आम्ही जगायचं कसं, असा उलट सवाल देखील या इसमाने या ठिकाणी गेलेल्या त्या महिलांच्या समोर केलेला आहे. तर मंडळी, हा संपूर्ण प्रकार बघून तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया काय, कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.